आणि शपथ खूप सुंदर दिसते. आणि 10 रुपये कमी केले बट मला तो वर्थ इट वाटला नाही. तो म्हणजे यावेळेला साडी कोटी नेसवणार आपण. तर हा काहीसा आहे आपण देवीसाठी शिवलेला ब्लाऊज. साडी आहे आपली ही वाली. वाजून कोण पुरविल आशा. तर नमस्कार सर्वांना आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या 2 गुरुवारच्या व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत आणि त्याला तुम्ही खूप सारा असा भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप प्रेम मिळालं आहे त्या व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपण आलेलो आहोत 3ऱ्या गुरुवारची व्हिडिओ घेऊन. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे साधारणतः 9:30. तुम्ही टाईम पाहू शकताय, रात्रीचे 9:30 वाजता आहेत. आणि आज इतक्या लेट सुरू करण्याचं कारण म्हणजे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण 7-6 वाजताच तयारीला सुरुवात करायचो. आज इतक्या लेट तयारी सुरू करण्याचं कारण म्हणजे आपण बनवत होतो फुलांची वेणी. त्याचे काही शॉर्ट्स मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच. ॲक्च्युली ती शूटिंग पूर्णपणे न करण्याचं कारण असं होतं की मला कॉन्फिडन्स नव्हता की मी ती वेणी बनवू शकेन. बट फायनली ती वेणी बनवली मी आणि फार सुंदर झाली आहे. आता ती माझ्या दृष्टीने फार सुंदर झाली आहे. त्यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय असतील मला माहिती नाही आहेत. तर ती वेणी जर तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ती वेणी कशी बनलेली आहे ते. तिथून आपण सगळी फुलं घेतली होती. तिथून आपण ही जरबेरियाची फ्लॉवर्स देखील घेतले होते वेणीसाठी. पण त्यामधला एक जरबेरियाचा जुडा जो आहे तो थोडा कमकुवतच आहे, म्हणजे इतका खास नाही आहे. त्याच्याने 10 रुपये कमी केले बट मला तो वर्थ इट वाटला नाही. पण आपल्याला गरज होती त्यामुळे मी घेतला. आणि ही गुलछडीची फुलं आणि दुसरी गुलाबाची फुलं वगैरे आहेत. मी वेणीची ट्राय करणार आहे बनवण्याची. मी कधी बनवली नाही आहे वेणी, बट लेट्स ट्राय कशी होते बघूयात. नेहमीच्या अस्टरच्या फुलांच्या वेणीशिवाय आज काहीतरी वेगळं ट्राय करतोय. ॲक्च्युली गुलछडीची वेणी ही फार सुंदर दिसते ज्या वेळेला आपण ती परिधान करतो देवीला. त्यावेळेला शेवंतीच्या वेणीशिवाय गुलछडीच्या वेणीला लुक फार छान येतो. आणि फायनली बऱ्यापैकी माझी वेणी झालेली आहे आणि मला अजूनही विश्वास बसत नाही की ती मी बनवली आहे, कारण का ती फार सुंदर होत चालली आहे. विश्वास बसत नाही आहे की ही वेणी मी बनवली आहे. काही प्रिपरेशन नाही, मला आधी जमत पण नव्हती आणि असं वाटेल लोकांना की ह्याला जमत होती आणि फक्त सांगताना केलं, पण लिटरली मला अजिबात वेणी जमत नव्हती. मी फक्त ही ट्राय केली आणि मला जमली आणि शपथ खूप सुंदर दिसते. आणि नक्कीच उद्या करायला देखील आपण जेव्हा घालू त्यावेळेला देखील खूप सुंदर दिसेल. तर जास्त वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपल्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा जो पार्ट असतो, सर्वांना जास्त जो आवडतो, तो म्हणजे यावेळेला साडी कोणती नेसवणार आपण, हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो. तर साडी आधी या साडीवरचा आपण ब्लाऊज दाखवतोय. तर हा काहीसा आहे आपण देवीसाठी शिवलेला ब्लाऊज. पूर्णपणे वेल्वेट वर्कमध्ये आहे. वेल्वेटचा ब्लाऊज आपण शिवलेला आहे देवीला या साडीसाठी. आणि साडी आहे आपली ही वाली. यावेळेला हिरवी साडी आहे देवीसाठी आणि पैठणीमध्ये आहे ही थोडीशी. तुम्ही पाहू शकताय. ही कॉन्सेप्ट मला आली होती जो आता नवीन पिक्चर आला आहे प्राजक्ता माळीचा फुलवंती. त्यामध्ये मदन मंजरी सॉन्गमध्ये तिने सेम ही साडी नेसली होती, याच टाईपमधली पैठणी. तर मला तो कॉन्सेप्ट फार आवडला होता आणि माझा विचार होता की जर आपण त्यातली साडी घेतली तर त्याच प्रकारची साडी घ्यावी म्हणून. तर मी ही साडी घेतली, फार शोधली अलिबागमध्ये आणि एका दुकानामध्ये आम्हाला ती मिळाली देखील. आणि बघूयात आता याचा फायनल लुक कसा होणार आहे ते. तर ही होती साडी आणि हा आहे त्यावरचा ब्लाऊज. आणि तुम्ही पाहू शकता मागे मी माळा काढल्याच नव्हत्या. आता हा डिसेंबर मंथ आहे त्यामुळे थोडंसं बिझी पण होतो मी थोडासा, कारण की आपल्या फार्म हाऊसवरती गेस्ट पण होते आणि त्यामुळे वेळच नाही मिळाला. आणि मी म्हटलं की त्या माळा आहेत तर राहू देत, आपल्याला पुढच्या वेळेला लावायच्याच आहेत काही करून. तर त्या माळा मी काढल्या नव्हत्या, तर तिथेच आहेत त्या. आणि मी आता स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे. आता फक्त त्यावरती टेबल ठेवून मी आपला व्हाईट कलरचा क्लॉथ अंथरून मग सगळी तयारीला तर सुरुवात करतो. देवीला त्यावरती स्थापन करून
देवीला साडी वगैरे नेसवतोय. तर तुम्ही व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल. आणि जर व्हिडिओ आवडला तर दुसऱ्यांना शेअर देखील करा. आणि ही आहे आपली सुंदर अशी पैठणी. आणि सर्वात पहिलं मी त्या साडीला पूर्णपणे ओपन करून घेतो आहे. आणि त्यानंतर मी सर्वात पहिलं जे आपल्याला काम आहे ते नेहमी आपण करतो ते म्हणजे आपण पदराच्या प्लेट्स काढतो. आणि इथे मी ब्लाऊज पीस साडीचा काढला नव्हता, तो मी पहिला काढून घेतला आणि त्यानंतर मी पदराच्या प्लेटिंग्स पहिला काढून घेतल्या. ॲक्च्युली ही प्रॉपर ओरिजिनल पैठणी तर नाही आहे, सेमी पैठणी आपण म्हणू शकतो. पण या साडीचा कापड इतका सुंदर होता की याच्या प्लेट्स फार प्रॉपर बसत होत्या. आणि फक्त एक बोट जरी फिरवला ना तरी पण त्याच्या प्लेट्स प्रॉपर पडत होत्या. तर त्यामुळे मला जास्त मेहनत करावी लागली नाही या साडीवरती तरी. त्यात आय गेस 11:15 वाजायला आलेत आता. आणि फक्त देवीला ब्लाऊज घालून झाला आणि बैठक बसून झाली आहे देवीची. आणि आता बारी आहे ती साडी नेसवायची. साडीच्या पदराच्या प्लेट्स पाडल्यात मी. आणि आता फक्त साडीच्या मेन प्लेट्स पाडायच्या आहेत, आपल्या निऱ्या पाडायच्या आहेत पूर्णपणे. सो पदराच्या तर प्लेट्स पाडून झाल्या आहेत. आणि आता मी घेतल्या इथे प्रॉपर आपल्या ज्या निऱ्या असतात पूर्णपणे स्टार्टिंगपासून म्हणजे नेसत्या पदरपासून, तर त्या मी पूर्णपणे निऱ्या पाडून घेतो आहे. आणि आपले खूप सारे सबस्क्रायबर्स म्हणत होते की दादा तू पूर्ण साडी नेसवताना व्हिडिओ काढ म्हणून. पण खरं सांगितलं तर त्यासाठी खूप सॉरी, कारण का साडी नेसवता व्हिडिओ काढणं खूप कठीण आहे आणि मला एकट्यालाच ते सगळं करायचं असतं. आणि त्यामुळे ते पॉसिबल नाही होत कधी. आणि खूप महत्त्वाचे शॉर्ट्स पण राहून जातात त्यामध्ये घेण्याचं. आणि प्लस त्यामध्ये मोबाईलही सपोर्ट करत नाही. मोबाईलमध्येही इतकी स्टोरेज नाही आहे की मी सगळं काही शूट करू शकेन. तर त्यामुळे सर्व तुम्हाला असं पार्टमध्ये मिळतं. सो त्यासाठी खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण माझ्याकडून जेवढं होत असेल, जेवढी मला पूजा दाखवायला मिळते तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि इथे सर्वात महत्त्वाचं आणि माझं सर्वात फेवरेट काम म्हणजे देवीला ज्वेलरी घालणं. आणि त्या बाबतीत तर तुम्हाला माहिती आहे मी खूप पर्टिक्युलर आहे. स्पेसिफिक ज्वेलरीज मी देवीला घालतो जी मला आवडेल, जी त्या लुकला सूट करेल असं. आणि आज अचानक असं मला वाटत होतं की देवीला कोळी लुक असा द्यावा, एकविरा आई टाईप असा लुक द्यावा देवीला. तर नेहमी दरवेळेसारखी अर्धी रात्र होऊन जाते नेहमी साडी वगैरे नेसवण्यामध्ये. तर देवीचा फायनल लुक हा बघा तुम्ही, अशा प्रकारे आहे देवीचा फायनल लुक. यावेळेला थोडी अशी बसलेली टाईप केलेली आहे, एक पाय वरती ठेवून असा. आणि पदर पण तुम्ही बघू शकाल असा बघू शकाल तुम्ही, पुढे घेऊन खोचलेला आहे. जसं आपल्या आगरी कोळी समाजातील महिला ज्या आहेत किंवा बायका असतात त्या जसं खोचतात, कोळीन बायका, त्या प्रकारे थोडा खोचलेला आहे काइंड ऑफ. माझा विचार आहे की एकविरा आईचा लुक द्यावा. तर बघूयात कुठपर्यंत जातो, देवीची काय इच्छा आहे त्या प्रकारे. पण हा आहे फायनल लुक, तुम्ही पाहू शकताय. आणि ॲज एक्सपेक्टेड वाजलेले आहेत आपल्याला 2:15 वगैरे. देवीची हेअरस्टाईल करायलाच खूप उशीर जातो आणि मला कळत नाही का खूप प्रॉब्लेम होतो. आणि तो कसं आहे, हेअर्स बांधावे लागतात प्रॉपर, हे करावे लागतात, चिकटवू शकत नाही कारण का तो POPचा मुखवटा आहे पूर्णपणे. जर चिकटवला तर त्याला डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे मी मुखवट्याला खूप जपतो. तर त्यामुळेच मला इतका उशीर होतो हेअरस्टाईल करायला नेहमी. तर आता हेअरस्टाईल केलेली आहे आणि आता थोडा मी झोपतो आहे. आणि कारण का उद्या सकाळी लवकर उठून पूजन देखील मलाच करायचं आहे, कारण का मम्मीची तब्येत या वेळेला देखील थोडी डाऊनच आहे त्यामुळे. तर सकाळी पहिलं उठल्या मी पहिले फ्लॉवर्स कापायला घेतले, कारण का आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत खूप साऱ्या. कारण का रांगोळी काढायलाच आपल्याला खूप उशीर जातो. त्यामुळे मी सर्वात पहिले फ्लॉवर्स कट करायला घेतले, पाकळ्या काढायला घेतल्या. आणि त्यानंतर मम्मीची मदत झालीच, पण मम्मी जोपर्यंत आवरत होती सगळं तोपर्यंत मी पाकळ्या काढून घेतल्या. आणि या आहेत आपल्या वेण्या ज्या आपण बनवल्या. आणि सगळ्या पाकळ्या वगैरे मम्मी देखील बसली थोडी मदतीला, तीही पाकळ्या काढत होती. आणि ही मोठी वेणी, ही छोटी वेणी, हा हार सर्व आवरून सर्वात पहिलं मी देवीला गजरे वगैरे लावायला सुरुवात केली. कारण का एकदा मी रांगोळी काढायला सुरुवात केली का मग गजरे लावायला चान्स मिळत नाही, रांगोळी सगळी पुसली जाते फुलांची. आणि मी गजरे लावले आणि गजरे लावल्याने देवीचा लुक फारच सुंदर झाला.
आणि त्यानंतर आपण लावली ती आपली मोठीवाली वेणी आणि ती वेणी लावल्यानंतरच देवीचा लुक इतका सुंदर झाला की तुम्ही पाहू शकाल नंतर. आणि त्यानंतर मी देवीला बांगड्या वगैरे जी काही ज्वेलरी असेल ती आपली घालून घेतली आहे. आई फ्लॉवर्स कट करत होती तोपर्यंत म्हटलं की आपण बागेतून जाऊन दुर्वा आणि 5 प्रकारची पानं आणि आंब्याचा टाळा हे सर्व घेऊन येऊयात, म्हणजे आपल्याला पूजेला उशीर होणार नाही म्हणजे उशीर तर फार झालाच होता, पण तरी म्हटलं की आपण एक एक कामं आवरत घेऊयात. तर दुर्वा, त्याच्यानंतर 5 प्रकारची पाने हे सगळी गोळा केली आणि त्यानंतर मी घरामध्ये आलो आणि ते सगळे वॉश करून घेतले. आणि त्यानंतर आपलं सर्वात महत्त्वाचं काम ते म्हणजे कलशाला कलशवस्त्र नेसवायचं. त्याने कलश आणखीन सुंदर दिसतो. आणि म्हटलं जोपर्यंत आपले फ्लॉवर्स कट होतात तोपर्यंत आपण देवीची ओटी तयार करून घेऊया, जेणेकरून ती आपल्याला नंतर डिरेक्टली भरता येईल. ओटीमध्ये पानाचा विडा, एक फळ, तांदूळ, त्यानंतर नारळ, वेणी आणि ब्लाऊज पीस हे ठेवून आपण ओटी तयार केली. तर सगळी तयारी झालेली आहे. ओटी वगैरे देवीची सगळं काढून ठेवलेलं आहे आणि सगळं सामान घेऊन बसलेलो आहोत आपण. आणि सगळी मांडणी देखील झालेली आहे आपली. तर आता आपण करूयात पूजेला सुरुवात.
तर आपली पूजा झालेली आहे आणि पूजा कशी वाटते त्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता जी आपण वेणी बनवली होती मोठी ती आपल्या मोठ्या देवीला घातलेली आहे गुलछडीची, आणि जी आपण घाईघाईमध्ये सकाळी बनवली होती छोट्यातली वेणी ती आज खालच्या कलशाला घातलेली आहे. थोडं वेगळं म्हणून काहीतरी करायचा विचार होता आणि त्यामुळे आपण ही गुलछडीची वेणी केली आणि लिटरली खूप अप्रतिम वाटते आहे. तुम्हाला पण मी जवळून ज्यावेळेला दाखवेन त्यावेळेला तुम्हाला समजेलच की वेणीमुळेच पूजेचा लुक इतका एन्हान्स झाला पूर्णपणे आणि फार सुंदर वाटतंय. तर मी तुम्हाला एकदा जवळून पूजा दाखवतो. पूजा आवडली तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हां, तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघताय तेही कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला सांगा की आपली व्हिडिओ कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये फिरते किंवा महाराष्ट्राच्या बाहेर फिरते ते आपल्याला कळेल. तर ही होती आजच्या 3ऱ्या गुरुवारची पूजा. 4थ्या गुरुवारच्या पूजेसाठी पण कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवरती, त्याचाही ब्लॉग लवकरच येईल. आणि आज 3ऱ्या गुरुवार निमित्त आपण आपल्या घरी ठेवलं होतं भजन, तर त्यामुळे सगळी भजन मंडळी तर आली होती आणि सगळी तयारी चालू होती. माईक सिस्टम वगैरे जोडणं आणि स्पीकर वगैरे जोडणं ते सगळं चालू होतं. वाजून कोण पुरविल आशा, तल्लीन झाला पदपंकज रेषा. अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे. तुम्हाला पूर्ण मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत भजनापर्यंत ते इव्हन जेवणापर्यंत आपण काल कसं काही आपला शेड्यूल होता सगळा. आणि पूजा तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि ही व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर आता मी करतो देवीची उत्तर पूजा, म्हणजे पूजा वगैरे करून घेतो आणि देवीचं जे काही घट आहे तो उचलून घेतो आहे. पण 4थ्या गुरुवारचा व्लॉगही लवकर येणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलवरती नक्की कंटिन्यू राहा. आपला व्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा.